इथं हेअर ऑइल करते केसांना लावसाठी, कारण की आता माझे केस खूप गळतात पावसामध्ये. तर मी इथे हे घेतलं आहे, तेल घेतलं आहे आणि इथे कढीपत्ता घेतला आहे, इथे रोजमेरी घेतले, इथे कलोंजी घेतले 2 चमचे, ते गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, जास्वंदाची आणि मेथी घेतले. हे सगळं मी त्यात टाकणार आहे. आणि बघूया मी, कारण की हा असंच करते घरी दरवेळी. थांबतात आता संपलेला माझा, तर मी आता परत बनवते. तर तुम्हाला मी दाखवते मी केसांना काय लावते ते. गॅस कमी करून ठेवा. ऑइल होता इथे. तेल जरा गरम झालं ना की मग सगळं साहित्य टाका. आधी तेल थोडंसं गरम होऊ द्या आणि मग बाकीचे सगळं साहित्य आपण टाकूया. मी असंच करते, कारण की माझी केस गळायला लागली की मी हे तेल करते. थांबतात केस गळायची. आणि मी आता केस वाढलेली पण कापून आली केस आता ठाण्याला गेलेली त्यावेळेस. इथे तेल गरम झाले, आपण सगळं साहित्य टाकूया. इथे फुलं टाकलेत, जेवढं घेतले तेवढं टाकायचं. आणि ह्यात कांदा पण टाकायचा आहे, मी घेतला नाही, मी टाकते कांदासुद्धा. आणि कढीपत्ता पण टाकायचा. जसं हलवून आणि चांगलं तेल बनते ज्याने केस गळायचे थांबतात, कारण की मी हेच वापरते. माझी केस मोठी होती कमरेपर्यंत, पण मी आता कापून आले, कारण की इकडे खूप गरमी होते ना. तर मी आता येताना कापून आले. तर मी तेल करते माझ्या केसांसाठी. मी आता त्यात कांदा टाकते कापून. इथे आता मी कांदा घेतलाय कापून, आता तो पण टाकते. आणि पूर्ण हे ना सगळं काळं झालं पाहिजे, असं पूर्ण असं करपल्यासारखं. पूर्ण त्यातलं सगळं ज्यूस असा निघाला पाहिजे. त्यानंतरच हे करायचं. तोपर्यंत स्लो गॅसवर असं पूर्ण गरम उकळी येऊन द्यायची त्याला. हे पूर्ण साहित्य ना असं काळं काळं झालं पाहिजे, कांदा वगैरे असं. आणि ह्याला ना 2 दिवस असं उन्हात ठेवून द्या, जर ऊन असेल तर, काचेच्या बॉटलमध्ये. आणि मग नंतर लावायला घ्या. आता मी त्याला चांगली उकळी येऊन देणार आहे. तेलाचं रिझल्ट पण खूप छान आहे ह्या तेलाचं. तुम्ही एकदा घरी करून बघा, कारण की माझी केस पण खूप मोठी होती, पण ते दिल्लीला आल्यामुळं गळायला लागलीत त्याचं. आणि मी नंतर हे तेल करून इथे वापरते, त्यामुळे माझी केस गळायची थांबलेलीत, परत आत्ता चालू झालेलीत. म्हणून मी परत तेल केलं. म्हटलं तुम्हाला पण एकदा रेसिपी दाखवा मी कोणतं तेल वापरते ते. इथं माझं पूर्ण तेल रेडी झालेलं आहे, पूर्ण एकजीव झालेलं आहे. सगळं साहित्य टाकले ना ते बघा एकत्र झालेलं, सगळं काळं काळं झालं आहे. आणि तेलाचं पण कलर बघा एकदम चेंज झालं आहे, पूर्ण पूर्ण असं काळं काळं. आणि वास पण इतका स्मेल चांगली येते ना जे साहित्य टाकले त्याचे घरामध्ये. आणि इथं मी ना थंड करायला ठेवलं होतं, मी गॅस बंद करून ठेवलेला. आणि काचेची बॉटल घेतले ना, त्यात पूर्ण थंड झाल्यानंतरच हे ऑइल भरा. त्यात एक कापडी हे घ्या, नाही तर तुमच्याकडे चाळणी वगैरे असेल त्याच्याने तुम्ही हे व्यवस्थित काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा. आणि जर तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही 2 दिवस उन्हातसुद्धा ठेवू शकता. आता माझ्या इथे तर काय पाऊस नाही आहे दिल्लीला, त्यामुळे मी काचेची बॉटल ही 2 दिवस उन्हातच ठेवणार आहे. आणि इथे मी सगळं व्यवस्थित असं भरून घेणार आहे. 2 बाउल घेतले, त्यातला माझे एकच अर्धा बाउल झालेलं, म्हणजे अर्धी बॉटल भरून झालेली माझी इथे तेलाची. आणि रिझल्ट खूप छान आहे तेलाचं, तुम्ही एकदा घरी करून बघा. मी एकदा आता ते व्हायरल झालेलं तेलसुद्धा घेतलेलं, पण ते तेवढ्यापुरतीच झालं माझं. म्हणजे 1 बॉटल लावली आणि मग गळायची थांबलेली, परत ती बंद केलं पुन्हा चालू झालं. पण आपण जे घरी करतो ना तेल, ते चांगलं आहे. आणि आपले जे साहित्य आहे ते टाकायचं. तुम्हाला जे घरी असेल ना ते साहित्य टाका. मी जे माझ्या घरी साहित्य होते ते टाकले. फक्त रोजमेरी आहे ना ते मी ऑनलाईन मागून घेतलेली. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी ऑनलाईन लिंक टाकेल त्याचे, तुम्ही तिथून घेऊ शकता. इथं माझं पूर्ण तेल रेडी झालं होतं बघा. कलर बघा कसा चेंज झालेला, रिझल्ट पण खूप छान आहे. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. बाय.